नमस्कार, मी श्रावणी. आज आपण प्रिन्सेस कटचं शिवण बघणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला कटिंग दाखवते, जे मी आधीच करून ठेवलेलं आणि माझ्या लक्षात न राहिलं दाखवायचं. इथे आपण नॉटला पट्ट्या काढल्यात. हे पहा, इथे कटोरीचा भाग आहे प्रिन्सेस कटच्या आणि तिथे मी अर्धा इंच एवढा वाढवून घेतलेला आहे. हा आपला गळ्याचा भाग असतो मधला, तो आहे. तिथेही दोन्ही साईडून अर्धा अर्धा इंच वाढवलाय. आणि हा आरीवर्कचा ब्लाऊज आहे. ह्याचं आरीवर्क हे जे आहे ते मी स्वतः केलेलं आहे. कसं वाटतंय तेही सांगा कमेंट करून. हे पहा. आणि आता आपण शिवण करायला जाऊया. इथे मी आधीच सिंगल दाब लावून घेतलेला आहे. आपण बाहीचं मध्य काढून घेतोय, दोन्ही बाहींचं, कारण की आरी वर्कचा ब्लाऊज असल्यामुळे ते आपलं वर्क मागे किंवा पुढे एकाच साईडला नको यायला, म्हणून आधी त्याचं व्यवस्थित मध्य काढून घ्यायचं आहे. आणि ज्या साईडून आपण दाब लावलाय त्या साईडला बाही ठेवून आपल्याला शिवण सुरुवात करायची. हे बघा, इथे मी शिवून घेत आहे अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक एकमेकाला जॉईन करून घेते. आणि ते दाब टीप वगैरे ज्या वेळेला तुम्ही द्याल त्यावेळेला मणी वगैरे मधी नाही येणार अशी काळजी घेऊन व्यवस्थित दाब टीप द्या. शक्यतो सिंगल दाबचाहीच वापर करा. इथे पहा, मी इथे लगेच फिनिशिंगची टीप ही देऊन घेते. आणि अगदी सावकाश, काही गडबड न करता शिवा, जेणेकरून आपलं आरी वर्कच्या ब्लाऊजची फिनिशिंग ही छान आणि परफेक्ट आली पाहिजे. आणि हे मी फॅब्रिक ग्लूने चिटकवून घेणार आहे, कारण की कुठे फुगा नको यायला. हा नवरीचा ब्लाऊज आहे. मी तुम्हाला आधी बोललो होतो की नवरीची 4-5 ब्लाऊज आहेत आपल्याकडे. ते मी तुम्हाला नंतर पूर्ण झाले, त्यांचा ऑर्डर पूर्ण झाली की मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ करून दाखवेन. इथे पण दाब टिपी लगेच देऊन फिनिशिंगची टिप देऊन घेऊया. इथे पहा, मध्ये थोडासा एक मणी जरा आला होता, म्हणून मी ते पुन्हा काढून आता इथे फ्रंट पार्ट घेतलेला आहे आणि मी एक साईडचा जो आहे तो व्यवस्थित चेक करते. इथे माझं स्वतःचंही कन्फ्युजन झालं होतं, नक्की कोणत्या साईडचं, सरळ भागाने उलट्या भागामध्ये. इथे मी टाचण्या लावून घेत आहे आणि आता आपण ह्याला एक टिप देऊन घेऊया गळ्याला. इथे असं मला वाटत एक मणी मध्ये येतोय, पण नंतर बघितलं तर एक ते आरी वर्क करताना राहिला होता छोटासा साईडला. तो मण्यांमध्ये अडकून राहिला होता. इथे पण आपण दाब टीप देऊन घेऊया गळ्याला. आरीवर्कचा ब्लाऊज असेल तर मी डायरेक्ट फिनिशिंग देते गळ्याला, म्हणजे पट्टी वगैरे लावायचं टेन्शन नसतं, झंझट नाही राहत. तर आपण इथे नॉट बनवून घेऊया.
आणि ह्याचं पेपर कटिंग आपल्या व्हिडिओ आधीच चॅनलवर आलेला आहे. 40च्या छातीचा आहे हा पेपर कटिंग. इथे आपण लगेच नॉट उलटवून घेऊया. हे पहा आपले 2 नॉट उलटवून झालेले आहेत. आणि आता इथे मी बॅक पार्ट घेतलेला आहे. आपण बॅक पार्ट ही डायरेक्ट अटॅच करणार आहोत, गळ्याला फिनिशिंग देणार आहोत, जेणेकरून आपल्याला, कारण की आरीवर्कच्या ब्लाऊजला जरा पट्ट्या वगैरे किंवा पायपिंग करायला कठीण असतं. इथे हे पहा, मी आधीच टाचण्या लावून ठेवल्या होत्या. आणि आता सावकाश अगदी एक दाब एवढं मार्जिन सोडून आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. आता हे पहा, इथे मी पुन्हा एक टीप टाकून घेते. आधी कट करून घेते, कारण की एका साईडून कपडा जास्त दिसत होता. त्यामुळे फिनिशिंग आपली येत नाही व्यवस्थित. जेवढं मला हवं होतं तेवढं गेलं नव्हतं ते स्टिचिंगमध्ये. ते मी पुन्हा तेवढी टीप मारून घेत आहे. आणि आता राहिलेला कपडा 5 इंच एवढा कपडा ठेवून बाकीचं मी सगळं कट करून घेतलेलं आहे. इथे पहा, इथे माझ्याकडून जरा गडबड झाली होती. ते पुन्हा मी सगळं उसवून काढलं आणि पुन्हा टीप दिली, कारण की जे आपण शोल्डर जोडायला अर्धा इंच ठेवतो ते माझ्याकडून राहिलंच नव्हतं. ते मी पुन्हा एकदा उसवून काढलं. ते मी स्किप केलं, ते तुम्हाला दाखवलं नाही. आणि मग पुन्हा लावलं. आणि आता इथे आपण नॉट जोडूया. इथे इथे सॉरी, आत्ता मी लावते ते. आणि आता आपण इथे नॉट जोडूया. इथे पण 3 इंचाचं अंतर ठेवून तिथे थोडंसं उसवून घेतलं मी. आणि मग तिथेही आपण लगेच आतमध्ये नॉट टाकून घेऊया. जे नॉट पलटी करायचं टूल आहे त्याच्यामध्येच नॉट अटकवून मग मी ती बाहेर काढली. पहा, आणि आता नॉच देऊन कमरेच्या साईडला आपल्याला एक टीप टाकून घेऊया, जेणेकरून कमरेकडेही फिनिशिंग होऊन जाईल. पहा, आणि आता इथे आपण सावकाश अगदी व्यवस्थित गळ्याच्या साईडून एक टीप देऊया, फिनिशिंगची टीप, जेणेकरून अस्तरचा कपडा आपला बाहेर नाही दिसणार. अगदी सावकाश द्यायची आहे.
आणि ते इथे आपण कमरेच्या साईडला सुद्धा टीप देऊन घ्यायची लगेच. मी आधी चेक केलं तिथलं मधलं तर व्यवस्थित आहे का. बरोबर 3 इंच एवढा राहिलेला आहे आपला. आणि हे पण आता मी साईडून जे आहे ते फॅब्रिक ग्लूने चिटकवून घेणार आहे. आणि आता इथे आपण दाब चेंज करून घेत आहोत. आणि आता हा बघा एक आपण राहिलेला पुढचा साईड पार्ट आहे तो घेत आहोत. त्याला आधी व्यवस्थित ठेवून चेक केलं जेणेकरून दोन्ही भाग एका साईडचे नको व्हायला म्हणून. आणि मग त्याला टीप मारून गळ्याला घेतली. ते लगेच दाबटीपही देऊन घेऊया. हे पहा आता आपण इथे अगदी सगळे मागच्या भागाला टक्स देऊन घेत आहोत इथे. आता टक्स देताना काय करायचं, जेवढा आपला आरीवर्क जिथे आला असेल तिथपर्यंतच द्यायचे. नेहमी मी 4.5 उभा 4.5 आडवा देते, तर हा टक्स फक्त 3 इंचाचाच आलेला आहे. आणि तिथे आपण टक्स पॉइंटला नॉच देऊन आपण प्रिन्सेस कट जॉईन करून घेऊया. अगदी 1/2 इंच एवढा जेवढा आपण मार्जिन वाढवलेला आहे, अर्धा इंच 1/2 इंच जो काही असेल तो तेवढा कव्हर करून आपण हे अटॅच करून घेऊया दोन्ही एकमेकांना. हा बघा किती सुंदर पफ आलेला आहे. आता इथे आपण एक मध्ये पण टक्स देऊन घेऊया जेणेकरून अजून छान फिटिंगला बसेल हा ब्लाऊज. पाहू शकता. आणि डबल टिप द्यायला विसरायचं नाहीये. आता इथे आपण कमरेपासून मुंड्यापर्यंत मोजून घेतला, तो 9.25 एवढा आलेला आहे. इथे पण आपण 9.25 वर खूण करून तिथे आपण आता कमरेच्या साईडला फिनिशिंग पट्टी लावून घेऊया. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला आपण असं स्टिच करतो त्यावेळेला आधी मोजून वगैरे व्यवस्थित घ्यायचं, मग नंतर जास्त उसवा उसवी करत बसायची गरज पडत नाही. हे पहा आता मी लावून दाखवते, व्यवस्थित बसलेला आहे तो. आणि इथे आपण हुक पट्टी लावून घेतलेली आहे. हुक पट्टी ही आतल्या साईडून लागते. हे पहा. आणि इथे आपण आता दुसरा भाग घेतलेला आहे, त्यालाही चेक करून
मगच आपण फिनिशिंगची पट्टी लावलेली आहे, जेणेकरून आपण जेव्हा बाही जोडतो त्यावेळेला आपली बाही वर खाली होत नाही. आणि आता आपण इथे लूकपट्टी लावून घेत आहोत. लूकपट्टी लावताना आपण उलट्या साईडला ठेवून सरळ साईडला फोल्ड करायची असते आणि ती बाहेरच्या साईडून दिसते. इथे मी आधी मार्किंग करून घेतली. छातीचा चौथा भाग अधिक पुढे 1.5 इंच, इकडे कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच. आणि आता आपण लूकपट्टी लावून घेऊया. आणि गळ्याला फिनिशिंग दिल्यामुळे इथे लूकपट्टीलाही लगेच फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. आता इथे मी पुन्हा सिंगल दाब लावलेला आहे, कारण की आपल्याला बाही आणि शोल्डर जोडायचं आहे. त्यासाठी आपल्याला सिंगल दाबच हवाय. हे पहा, आता इथे आपण ते आधी मोजल्यामुळे परफेक्ट आलेलं आहे. आणि आता आपण बाही अटॅच करूया. त्याच्या आधी बाहीचं मध्य काढायचं आहे. ते पूर्ण चेक करायचं आहे, जेणेकरून मागे पुढे नको व्हायला. आणि अर्धा इंच मार्जिन कव्हर करून, अर्धा इंच मार्जिन कव्हर करून ते आपण अटॅच करून घेत आहोत. इथे लगेच आपण बाहीला डबल टिप देऊन घेऊया. आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. लाईकही करा, शेअर करा. आणि तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. मी माझ्या पद्धतीने, जितकं मला कळतं त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आता इथे त्यांनी मला लेस आणून दिलेली, ती लेस लावायची आहे, ती मी लावून घेत आहे. इथे कट पाईपची त्यांनी लेस आणून दिलेली मला. आधी मी त्यांना लटकन बनवायला सांगितलेले, पण लटकनचे चार्जेस मागितल्यानंतर त्यांनी लेस आणून दिली. म्हणतात नाही, ते आरीवर्कमध्येच मला लटकन हवे होते त्यांना. आणि मी त्यांच्याकडून आरीवर्कचे पैसे खूप कमी घेतलेत आणि त्यातच त्यांना लटकनही हवे होते. पहा, इथे आपण दंड घेराचा निम्मे देऊन
इथे आपण फिटिंग करून घेऊया. आणि इथे आतमध्ये 2 ते 3 टीप टाकून घेऊया. आणि लॉक टीप द्यायला विसरायचं नाहीये. हे पहा, आपला पूर्ण ब्लाऊज झालेला आहे. आणि ब्लाऊज कसा वाटला तेही सांगा. आवडला असेल तर खरंच कमेंट करा आणि लाईक करायला पैसे लागत नाहीत, प्लीज लाईक करा. हे पहा, आता इथे शोल्डर जॉईन केला, तिथे आपलं जॉईंटचा भाग आला तर ते कुठल्या तरी एका साईडला घेऊन तिथे टीप देऊन घेऊया आपण, जेणेकरून ते बाहेर नको दिसायला. आणि आता इथे आपण कंबर मोजून घेऊया. बरोबर 32 भरलेली आहे. आणि आता मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज दाखवते.